नमस्कार, मी विलास बडे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोकण आणि विदर्भातील भाताप्रमाणे बेळगावमध्ये बासमती तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र इथल्या काळ्या मातीतल्या विशिष्ट गुणधर्मामुळे तसंच सेंद्रिय पद्धतीनं पिकवल्यामुळे या तांदळाला विशिष्ट असा एक सुगंध आणि चव आहे, ज्यामुळे याला गोव्यासह मुंबईतही मोठी मागणी आहे. बेळगावचा प्रसिद्ध बासमती तांदूळ, लांब सडक दाणे आणि नैसर्गिक सुगंध हे याचं वैशिष्ट्य. यामुळे या भाताला गोव्यासह कर्नाटक आणि मुंबईत मोठी मागणी आहे. हेच पाहता इथले शेतकरी दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं भाताची लागवड करतात. सेंद्रिय पद्धत वापरल्यामुळेच भाताला हा सुगंध येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. येळूरच्या बासमतीचा शिवार 20 किलोमीटर एरियामध्ये पसरलेला आहे. डेहराडूनच्या बासुमतीनंतर किंवा पंजाबच्या बासुमतीनंतर हा सर्वात उत्तम तांदूळ समजला जातो. चविष्ट तांदूळ आहे आणि या भागामध्ये याची लागवड चांगल्या प्रकारे केली जाते. हा भाग तुम्ही दिसता हिरवागार शेत आहे. 5 महिन्यानंतर हा बासुमतीचा शेतामध्ये भात कापलं जातं आहे. भाताच्या पेरणीपूर्वी जमिनीला भरपूर चांगलं कुजलेलं शेणखत दिलं जातं. तिची चांगली नांगरट करून लावणी पद्धतीनं किंवा बी पेरून भाताची लागवड करण्यात येते. दोन्ही पद्धतीत 2 रोपांमध्ये 6 इंचांचं अंतर सोडलं जातं. रोपांच्या लावणीनंतर 15 दिवसांनी गरजेनुसार युरिया दिला जातो. मात्र शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त भर सेंद्रिय खतांवरच असतो. बासुमती भाताला जर लागवडीच्या टायमाला जे मशागत करावी लागते ती वेळोवेळी करत असतं. त्यामुळे ह्या 20 किलोमीटरच्या अंतरावरती बासुमती भाताला एक चांगला दर्जा निर्माण होतो आहे. आणि सुरुवातीला जी मशागत असते ती आपण सेंद्रिय खत वापरून वेळोवेळी त्याच्यावरती जून महिन्यामध्ये आपल्याला त्यापूर्वी आपण शेतीमध्ये जे काय खताचे जो वापर असतो तो खताचा वापर न करता आम्ही सेंद्रिय आपलं खत शेणखत असते ते वापरलं जातं आहे. आणि या खतामुळं या बासुमती भाताला आपल्याला जसं भात इतर भात असतात त्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीनं भात हे उत्पन्न देतं आहे. त्याच्या पलीकडचं कारण आहे. चांगली काळजी घेतल्यास 4 ते 5 महिन्यात पीक काढणीसाठी तयार होतं. बेळगावातील येळूरच्या भाताला विशेष मागणी आहे. इथल्या मातीचा गुणधर्म, वातावरण आणि सेंद्रिय पद्धतीमुळे या बासमती तांदळाला वैशिष्ट्यपूर्ण सुगंध आहे. जे भाताची जी सुगंध आहे ही इतर भातापेक्षा एक वेगळी सुगंध आहे. आणि ह्या परिसरामध्ये जे शेतकरी जातात किंवा आसपासचे लोक तरी जात असतील तर जवळजवळ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातून इथून जात असतील त्या लोकांना समजते की हा बासुमती भात आहे आणि ही सुगंधी बासुमती भाताचीच आहे असं त्यांना समजतंय. त्यामुळे ह्या भागातील जे बासुमती भात आहे हे काही ठिकाणून मुद्दाम मागवलं जातं आहे. गोवा, कर्नाटकातून किंवा मुंबई, पुणे ह्या ठिकाणून ह्या भाताची मागणी फार केली जाते. बेळगावातील शेतकऱ्यांनी तिथल्या वातावरणाचा फायदा घेत आणि पारंपरिक पद्धतीला जपत बासमती भाताचा ब्रँड तयार केलाय, ज्याला बाजारात इतर बासमती तांदळापेक्षा जास्तीचा दर मिळतो. यामुळे कमी धारण क्षेत्र असूनही इथले शेतकरी चांगला नफा कमवतात. विलास अध्यापक सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, बेळगाव.